नमस्कार मित्रांनो, उच्च न्यायालयातला आता पुढचा पाठ बघणार आहोत आपण. उच्च न्यायालयाचं स्वातंत्र्य. तर याच्यामध्ये बेसिकली आपण सर्वोच्च न्यायालयाची चर्चा करताना सर्वोच्च न्यायालयाचं स्वातंत्र्य कशा पद्धतीने सुनिश्चित करण्यात आलेलं आहे याचे 10-12 पॉईंट्स बघितलेले आहेत. तेच पॉईंट्स इथे सुद्धा अप्लाय होतात, त्याच्यामुळे आपण हे डिटेल बघणार नाही आहोत. तुम्ही सर्वोच्च न्यायालयाचा तो व्हिडिओ जरूर बघा. ओके. पुढचं उच्च न्यायालयाचं अधिकार क्षेत्र, ज्युरिस्डिक्शन, की उच्च न्यायालय काय काय करू शकतं, कोणत्या प्रकारचे अपील दाखल करू शकतं, कोणत्या प्रकारच्या ओरिजिनल केसेस डिसाईड करू शकतं, कोणत्या प्रकारचे रिट इश्यू करू शकतं वगैरे वगैरे. काही आधी बेसिक गोष्टी बघूयात. की पहिला मुद्दा म्हणजे उच्च न्यायालयाचं अधिकार क्षेत्र हे अतिशय व्यापक आहे. दुसरं म्हणजे मूलभूत अधिकारांचं संरक्षण करणे हे एक महत्त्वाचं कार्य किंवा हे अधिकार क्षेत्र उच्च न्यायालयाला आहे. घटनेचा अर्थ लावणे याचा सुद्धा अधिकार उच्च न्यायालयाला आहे. आपण हे बघितलेलं आहे की अंतिम घटनेचा अंतिम अर्थ हा सर्वोच्च न्यायालयाच्या प्रमाणे असतो, परंतु एखाद्या प्रकरण जर सर्वोच्च न्यायालयापर्यंत गेलेलं नसेल तर तोपर्यंत उच्च न्यायालयाने जसा लावलेला असतो एखाद्या गोष्टीचा अर्थ तसा तो असतो घटनेचा. सो तो सुद्धा अधिकार आहे. राज्याच्या अंतर्गत अपिलासंबंधीचा अंतिम न्यायालय आहे, म्हणजे त्या राज्यामध्ये एखाद्या विषयाशी संबंधित जे अंतिम निर्णय असतो तो उच्च न्यायालयाचा असतो. अर्थात ते सर्वोच्च न्यायालयात प्रकरण गेलं तर मग सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय अंतिम राहील, पण तोपर्यंत त्या राज्याच्या क्षेत्रात त्या न्यायालयाचा अधिकार हा अंतिम निर्णय हा अंतिम असतो. कलम 225 मध्ये असं दिलेलं आहे की राज्य घटनेच्या अंमलात येण्यापूर्वी अस्तित्वात असणारे अधिकार क्षेत्र आणि अधिकार हे उच्च न्यायालयाला राहील. म्हणजे काय की बेसिकली अधिकार क्षेत्राच्या बाबतीत स्वतंत्र तरतूद केलेली नाही. उच्च न्यायालयाच्या बाबतीत फक्त उच्च न्यायालयाच्या अधिकार क्षेत्राच्या बाबतीत कलम 225 मध्ये असं म्हटलेलं आहे की जे अधिकार क्षेत्र आणि जे अधिकार घटना अंमलात येण्यापूर्वी उच्च न्यायालयांना होते तसंच अधिकार क्षेत्र कंटिन्यू होईल असं दिलेलं आहे. ओके. आता राज्य घटनेद्वारे मिळालेले जे अधिकार असतात त्याच्यामध्ये संसदेला किंवा राज्य विधिमंडळाला बदल करता येत नाही. मात्र उर्वरित अधिकार क्षेत्रात म्हणजे जे ऑलरेडी घटनेमध्ये दिलेलं आहे, म्हणजे घटनेत काय दिलं आहे की घटना अस्तित्वात येण्यापूर्वी जे होतं ते याच्यात बदल करता येणार नाही, मात्र ते सोडून इतर बाबतीत बदल करता येऊ शकतो. म्हणजे त्याच्या बेसिकली काय की काही ॲडिशनल अधिकार क्षेत्र देता येऊ शकतं. म्हणजे जे अधिकार क्षेत्र ऑलरेडी राज्यघटनेने दिलेलं आहे त्याच्यात काही बदल करता येणार नाही, मात्र अधिक अधिकार क्षेत्र देता येईल. त्याचा भाग म्हणून एकाच अतिरिक्त अधिकार क्षेत्राचा समावेश करण्यात आलेला आहे, तो म्हणजे महसुलाच्या बाबतीतल्या मुद्द्यांचं अधिकार क्षेत्र. म्हणजे उच्च न्यायालयांना महसुलाच्या बाबतीत सुद्धा काही अधिकार जे अदरवाईज राज्यघटनेमध्ये नव्हते ते ॲडिशनल नंतर संसदेच्या कायद्याद्वारे देण्यात आलेले. ओके, एवढं लक्षात ठेवा. आता उच्च न्यायालयाचं आपण अधिकार क्षेत्र बघू. एक म्हणजे प्रारंभिक, म्हणजे ओरिजिनल ज्युरिस्डिक्शन. आपण सर्वोच्च न्यायालयाला पण बघितलं बघा की एक प्रारंभिक अधिकार क्षेत्र असतं. म्हणजे काय की ती बाब डायरेक्ट सुरुवातीलाच ओरिजिनलीच उच्च न्यायालयात जाते, म्हणजे अपिलाचा भाग म्हणून नाही येत, डायरेक्ट उच्च न्यायालयात येते. सो प्रारंभिक. प्राधिलेख म्हणजे रिट ज्युरिस्डिक्शन, ते वेगवेगळे 5 प्रकारचे रिट इश्यू करण्याचं. अपील किंवा पुनर्विचार म्हणजे खालच्या कोर्टांकडनं येणारे, खालच्या कोर्टांनी जे निर्णय दिलेले आहेत त्याच्या विरुद्ध दोघा पार्ट्यांपैकी कुठली तरी एक पार्टीने जे अपील दाखल केलं असेल ते अपिलावर सुनावणी करणं आणि निर्णय देणं. पर्यवेक्षण म्हणजे सुपरविजन, आपल्या अंडर म्हणजे स्वतः उच्च न्यायालयाचा स्टाफ वगैरे इतर न्यायाधीश आणि त्याचबरोबर खालच्या आपल्या उतरंडीमध्ये खालच्या बाजूला जी आहेत इतर न्यायालय, जिल्हा न्यायालय, सत्र न्यायालय वगैरे वगैरे त्यांचं सुपरविजन. त्याच्यानंतर नियंत्रण. सुपरविजन हा एक भाग झाला आणि नियंत्रण सुद्धा, कंट्रोल सुद्धा. त्याच्यानंतर अभिलेख न्यायालय म्हणजे कोर्ट ऑफ रेकॉर्ड आणि न्यायिक पुनर्विलोकन म्हणजे ज्युडिशियल रिव्ह्यू. ओके, राईट. आता या गोष्टी आपण सर्वोच्च न्यायालयात बघितलेल्याच आहेत, त्याच्यामुळे मी इलॅबोरेट नाही करत जास्त. पण प्रारंभिक अधिकार क्षेत्र आपण बघू, कारण प्रारंभिक अधिकार क्षेत्र हे उच्च न्यायालयाचं आणि सर्वोच्च न्यायालयाचं एकदम वेगवेगळं आहे. मग उच्च न्यायालयाचं प्रारंभिक अधिकार क्षेत्र म्हणजे ओरिजिनल ज्युरिस्डिक्शन, म्हणजे असे कोणते मॅटर्स आहेत ते डायरेक्ट उच्च न्यायालयातच पहिल्यांदा येतात किंवा उच्च न्यायालयात
उच्च न्यायालयामध्येच त्यांचा डिसिजन होतो. हे कोणते, म्हणजे उच्च न्यायालयामध्ये सरळ किंवा थेट दाखल करता येणारे दावे, म्हणजे याच्यात अपिलांचा समावेश नसतो. कारण अपील हे केव्हा येतं, जेव्हा ऑलरेडी खालच्या एखाद्या न्यायालयाने निर्णय दिलेला असतो त्याच्यावर अपील म्हणून येतो. म्हणजे ते प्रारंभिक अधिकार क्षेत्र नसतं. प्रारंभिक अधिकार क्षेत्र कोणतं, की जे सरळ थेट डायरेक्ट उच्च न्यायालयात येतात ते. नागरिकांचे मूलभूत हक्क आपण बघितलेलं आहे बघा, की मूलभूत हक्कांचं संरक्षण करणं, मूलभूत हक्कांचं उल्लंघन होत असेल तर ते थांबवणं, मूलभूत अधिकारांवर बंधने आणली जात असतील तर ती बंधनं न येऊ देणं, हे काम सर्वोच्च न्यायालयाचं आणि उच्च न्यायालयाचं देखील आहे. सर्वोच्च न्यायालयामध्ये डायरेक्ट रीट दाखल करता येतो, ते रीटमध्ये आपण येऊच. ओके, सो उच्च न्यायालयात सुद्धा डायरेक्ट रीट दाखल करता येतो. नागरिकांच्या मूलभूत अधिकारांशी संबंधित बाब ही डायरेक्ट उच्च न्यायालयात नेता येते, लक्षात ठेवायचं. आणि सर्वोच्च न्यायालयात पण नेता येते. ओके, त्याच्यानंतर विवाह, मॅरेज, घटस्फोट, डायव्होर्स, मृत्यूपत्र म्हणजे विल, कंपनी कायदा, ॲडमिरल्टी, न्यायालयाचा अवमान म्हणजे कंटेम्प्ट ऑफ कोर्ट, हे पण मॅटर्स उच्च न्यायालयाच्या प्रारंभिक अधिकार क्षेत्रामध्ये येतात. त्यानंतर राज्याच्या भौगोलिक क्षेत्रातील संसद व राज्य विधिमंडळाच्या सदस्याच्या निवडणुकीशी संबंधित वाद. तर हे जे महाराष्ट्रातल्या बॉम्बे हायकोर्टचं भौगोलिक ज्युरिडिक्शन आहे, म्हणजे महाराष्ट्र, गोवा, दादरा नगर हवेली, दमण दीव यांचं जे भौगोलिक क्षेत्र, या भौगोलिक क्षेत्रामध्ये येणारे सर्व संसद सदस्य म्हणजे कोण, खासदार केंद्रातले, लक्षात घ्या, आणि या भौगोलिक क्षेत्रातले आमदार, मग ते महाराष्ट्रातले आमदार असू शकतात किंवा गोव्यातले आमदार असू शकतात. दादरा नगर हवेली, दमण दीव हे तर केंद्रशासित प्रदेश आहेत, तिथे विधानसभा नाही. सो खासदार किंवा आमदार यांच्या निवडणुकीशी संबंधित जर काही याचिका असेल, वादविवाद असेल, तर ते सुद्धा कोणाच्या अखत्यारीत येतील, बॉम्बे उच्च न्यायालयाच्या प्रारंभिक अधिकार क्षेत्रामध्ये. ओके, म्हणजे डायरेक्ट ते उच्च न्यायालयामध्ये येतील, खाली कुठे नाही. राईट. ओके, नेक्स्ट, महसूल विषयक बाबी, महसूल जमा करण्याच्या संदर्भात असणारे आदेश व कृती. सो थोडक्यात महसूल विषयक बाबी आपण बघितलेलं आहे की बेसिकली हे नंतर, म्हणजे ओरिजिनलपेक्षा नंतर ॲडिशनल हे देण्यात आलेलं आहे. त्याच्यानंतर कनिष्ठ न्यायालयाकडून काढून घेतलेले आणि ज्यात घटनेचा अर्थ लावण्याचा प्रश्न उद्भवला आहे अशी प्रकरणं, म्हणजे काही उच्च न्यायालयांना हा अधिकार आहे की ते कनिष्ठ न्यायालयाकडचे काही प्रकरणं काढून घेऊन स्वतःकडे घेऊ शकतात, आणि ज्याच्यामध्ये घटनेचा अर्थ लावण्याशी संबंधित काही प्रश्न असेल ते स्वतः डिसाईड करू शकतात. तर असे सुद्धा हे ओरिजिनल ज्युरिडिक्शनमध्ये येतील, म्हणजे प्रारंभिक अधिकार क्षेत्रामध्ये येतील. कारण इथे अपील म्हणून अपीलात नाही येत आहेत, डायरेक्ट उच्च न्यायालय काढून घेऊन स्वतःकडे घेत आहे, त्याच्यामुळे ते प्रारंभिक अधिकार क्षेत्र येईल. ओके, त्याच्यानंतर कलकत्ता, बॉम्बे, मद्रास आणि दिल्ली या उच्च न्यायालयांना अतिशय जास्त रक्कम वादग्रस्त असलेल्या दिवाणी बाबींमध्ये देखील प्रारंभिक अधिकार क्षेत्र दिलेलं आहे. नॉर्मली ज्या दिवाणी बाबी असतात, म्हणजे सिव्हिल सूट्स ज्याला आपण म्हणतो ना, प्रॉपर्टीचे वाद, देण्या घेण्याचे वाद वगैरे वगैरे, याच्यामध्ये नॉर्मली प्रारंभिक अधिकार क्षेत्रात डायरेक्ट कुठली केस उच्च न्यायालयाकडे येत नाही. मात्र ही जी 4 उच्च न्यायालयात, कोणती, कलकत्ता, बॉम्बे, मद्रास, दिल्ली, या 4 उच्च न्यायालयांना असे दिवाणी खटले की ज्याच्यात इन्व्हॉल्व असलेली रक्कम खूप मोठी आहे, यांच्या बाबतीत सुद्धा प्रारंभिक अधिकार क्षेत्र देण्यात आलेलं आहे. म्हणजे एका विशिष्ट रकमेच्या वरचे दिवाणी खटले हे खालच्या न्यायालयांमध्ये न चालता डायरेक्ट उच्च न्यायालयात, म्हणजेच उच्च न्यायालयाच्या प्रारंभिक अधिकार क्षेत्रात चालवले जाऊ शकतात. ओके, हे झालं प्रारंभिक अधिकार क्षेत्र. आता रीट म्हणजे प्राधिलेख अधिकार क्षेत्र, हे सर्वोच्च न्यायालयासारखंच आहे, मात्र एक त्याच्यामध्ये फक्त फरक आहे, तो आपण बघू. हे आहे कलम 226 मध्ये. आता लक्षात घ्या की सर्वोच्च न्यायालयाला मूलभूत अधिकारांच्या संरक्षणासाठी कलम क्रमांक 32 नुसार रीट इश्यू करता येऊ शकतात. कोणाला? सर्वोच्च न्यायालयाला.
तसेच रीट उच्च न्यायालयाला कलम 226 अंतर्गत इश्यू करता येऊ शकतात. सो ही 2 कलम पाठ पाहिजेत, ब्रेनमध्ये डायरेक्ट प्रिंट पाहिजेत. 32 सर्वोच्च न्यायालय, 226 उच्च न्यायालय. ओके. कशासाठी? आता बघा, सर्वोच्च न्यायालयाला 32 अंतर्गत जे रीट इश्यू करता येतात, रीट दोघांना सेमच आहेत. जे 5 रीट आहेत ते आपण त्यांची नावं बघू. मात्र सर्वोच्च न्यायालयाला फक्त नागरिकांच्या मूलभूत हक्कांच्या संरक्षणासाठीच ते रीट प्राधिलेख इश्यू करता येतात. उच्च न्यायालयाला मात्र मूलभूत हक्कांच्या अंमलबजावणीसाठी तर करता येतातच, पण इतर कोणत्याही कारणासाठी सुद्धा करता येतात. म्हणजे याचा अर्थ जे प्राधिलेख अधिकार क्षेत्र आहे, रीट ज्युरिस्डिक्शन आहे, ते उच्च न्यायालयांचं प्राधिलेख अधिकार क्षेत्र म्हणजे रीट ज्युरिस्डिक्शन हे सर्वोच्च न्यायालयाच्या प्राधिलेख अधिकार क्षेत्रापेक्षा म्हणजेच रीट ज्युरिस्डिक्शनपेक्षा सुद्धा जास्त व्यापक आहे. कारण सर्वोच्च न्यायालयात फक्त या बाबतीत रीट इश्यू करता येतात, उच्च न्यायालयाला मात्र दोन्ही बाबतीत इश्यू करता येतात. हे पक्क लक्षात ठेवायचं. हे आपण बघितलंच. आता सर्वोच्च न्यायालयाचं हे कलम 32 आपण बघितलं, कलम 226 बघितलं. दोन्ही न्यायालयांचा अधिकार हा एक्सक्लुझिव्ह नाही, पण समवर्ती आहे. समवर्ती आहे म्हणजे काय? समवर्ती म्हणजे दोन्ही रीट इश्यू करू शकतात. ओके. पण एक्सक्लुझिव्ह नाही म्हणजे काय? याचा अर्थ असा की नुसतं सर्वोच्च न्यायालयच इश्यू करू शकतं असं नाही, किंवा फक्त उच्च न्यायालयच इश्यू करू शकतं असं नाही. सो एक्सक्लुझिव्ह नाही, तो कॉन्करंट आहे, म्हणजे दोन्ही इश्यू करू शकतं. वादाचे कारण म्हणजे कॉज ऑफ ऍक्शन हे एखाद्या उच्च न्यायालयाच्या भौगोलिक अधिकार क्षेत्रात असेल, पण संबंधित व्यक्ती किंवा प्राधिकारी हे अशा भौगोलिक क्षेत्राच्या बाहेर असतील तर आपल्या भौगोलिक क्षेत्राच्या बाहेर देखील रीट जारी करता येऊ शकतं. म्हणजे असं की समजा हा महाराष्ट्र आहे आणि हा मध्य प्रदेश आहे. समजा जे वादाचं कारण आहे ते महाराष्ट्रामध्ये आहे, मात्र ज्याच्याकडून मूलभूत अधिकारांचं उल्लंघन झालेलं आहे किंवा इतर कुठलं तरी मॅटर आहे, तो अधिकारी किंवा प्राधिकारी किंवा जी काही एंटिटी असेल ती मध्य प्रदेशात असेल, तर वादाचं कारण महाराष्ट्रामध्ये असल्यामुळे महाराष्ट्रातलं म्हणजे बॉम्बे उच्च न्यायालय हे मध्य प्रदेशातल्या व्यक्तीला किंवा संस्थेला किंवा प्राधिकाऱ्याला देखील रीट इश्यू करू शकतं. ओके. हा याचा अर्थ झाला. एक महत्वाची केस लक्षात ठेवायची, एल चंद्रकुमार विरुद्ध भारत सरकार व इतर, केंद्र सरकार व इतर. ही आहे 18 मार्च 1997 रोजी निकाल दिली गेलेली केस. याच्यामध्ये असं म्हटलं गेलं की सर्वोच्च आणि उच्च न्यायालयाचा रीट जारी करण्याचा अधिकार हा राज्यघटनेच्या मूलभूत संरचनेचा भाग आहे आणि त्याच्यामुळे घटनादुरुस्तीद्वारे तो रद्दबातल करता येणार नाही. दिस इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट केस. एल चंद्रकुमार खटला किंवा एल चंद्रकुमार विरुद्ध केंद्र सरकार व इतर. काय म्हटलं त्यांनी की हा जो रीट जारी करण्याचा अधिकार आहे सर्वोच्च न्यायालयाला आणि उच्च न्यायालयाला, हा अधिकार राज्यघटनेच्या मूलभूत संरचनेचा म्हणजे बेसिक स्ट्रक्चरचा भाग आहे. आणि मग आपल्याला माहित आहे की केशवानंद भारती केसमध्ये काय म्हटलेलं आहे की घटनादुरुस्तीने सगळं बदलता येत असलं तरी सुद्धा अशी घटनादुरुस्ती करता येणार नाही ज्याच्याने राज्यघटनेच्या मूलभूत संरचनेला धक्का पोहोचेल. मग जर रीट जारी करण्याचा अधिकार हा मूलभूत संरचनेचा भाग असेल तर याचा अर्थ काय की घटनादुरुस्ती काही करता येत असली तरी अशी घटनादुरुस्ती करता येणार नाही ज्याच्याने सर्वोच्च न्यायालयाला कलम 32 ने दिलेला आणि उच्च न्यायालयांना कलम 226 ने दिलेला रीट जारी करण्याचा अधिकार घटनादुरुस्तीद्वारे संसदेला काढून घेता येणार नाही. कुठला खटला? एल चंद्रकुमार. राईट. आता अपिलाचा अधिकार क्षेत्र. आपण प्रारंभिक अधिकार क्षेत्र बघितलं की जिथे डायरेक्ट केस जाईल हायकोर्टामध्ये, खालून नाही येणार. अपिलाचं अधिकार क्षेत्र म्हणजे काय की खाली कुठल्या तरी न्यायालयात केस दाखल झाली होती, त्या न्यायालयाने काहीतरी निर्णय दिला, तिथून वर कुठे जिल्हा न्यायालयात आलं, जिल्हा न्यायालयाने काहीतरी निर्णय दिला, त्या निर्णयाविरुद्ध कोणीतरी अपील केलं आणि मग उच्च न्यायालयात आले.
याला म्हणतात अपिलाचं अधिकार क्षेत्र. ओके, सो उच्च न्यायालय हे मुख्यत्वे करून अपील न्यायालय मानलं जातं. याचं कारण की उच्च न्यायालयाचं जे अपिलाचं अधिकार क्षेत्र आहे हे खूप व्यापक आहे आणि उच्च न्यायालयामध्ये जे मॅक्सिमम काम असतं, मॅक्सिमम केसेस असतात, त्या पण साधारणतः अपिलाच्या असतात. आता याच्यामध्ये अपिलाचे नॉर्मली कुठल्याही जे केसेस असतात त्यांचे मुख्यत्वे करून 2 प्रकार पडतात. आपण सर्वोच्च न्यायालयाच्या बाबतीत पण बघितलेलं आहे. एक दिवाणी खटले आणि फौजदारी खटले. फौजदारी म्हणजे क्रिमिनल, दिवाणी म्हणजे सिव्हिल. ओके, आणि त्यांच्यासाठी 2 वेगवेगळ्या संहिता आहेत. याच्यासाठी फौजदारीसाठी क्रिमिनल प्रोसिजर कोड CRPC, दिवाणीसाठी सिव्हिल प्रोसिजर कोड किंवा कोड ऑफ सिव्हिल प्रोसिजर म्हणजे CPC. राईट. आता भारतीय न्याय संहिते वगैरे ते नवीन कायदे आलेले आहेत आता, पण तो आपला डिस्कशनचा विषय नाही आता म्हणून. सो दिवाणी आणि फौजदारी 2 प्रकारचे केसेस असतात, खटले असतात. सो दिवाणीमध्ये काय आहे अपिलाचा अधिकार क्षेत्र दिवाणी खटल्यांमध्ये? तर जिल्हा न्यायालय, अतिरिक्त जिल्हा न्यायालय आणि इतर कनिष्ठ किंवा अधीनस्थ न्यायालय यांच्या निर्णयाविरुद्ध उच्च न्यायालयात अपील करता येतं. दिस इज व्हेरी सिम्पल. ओके, जिल्हा न्यायालय, अतिरिक्त जिल्हा न्यायालय किंवा कनिष्ठ अधीनस्थ न्यायालय यांनी काही निर्णय दिला असेल तर त्याच्या विरुद्ध ज्या 2 पार्ट्या आहेत निर्णयामधल्या, ज्या 2 पार्ट्यांमधला वाद आहे, त्यांच्यापैकी कुठलीही एक व्यक्ती किंवा दोन्ही व्यक्ती किंवा संस्था जे काय असेल त्या उच्च न्यायालयात अपील करू शकतात. आता याच्यामध्ये कोणते कोणते अपील आहेत? एक प्रथम अपील, एक द्वितीय अपील आणि एक इंट्रा कोर्ट अपील, असे 3 प्रकार आहेत. प्रथम अपील म्हणजे पहिलं अपील जे उच्च न्यायालयातच होईल, डायरेक्ट पहिलंच अपील होईल. म्हणजे बेसिक एक निर्णय खाली लागला आणि त्याचं पहिलं अपीलच उच्च न्यायालयात आलं. अशा कोणत्या? तर आणि हे CPCच्या कलम 96 मध्ये आहे. ओके, सेक्शन 96 मध्ये आहे CPCच्या. हा, ओके. काय? कायद्याचा व वस्तुस्थितीचा अशा दोन्ही प्रश्नांचा समावेश असेल. म्हणजे अशी केस असेल की त्याच्यात एक वस्तुस्थितीचा पण प्रश्न आहे, म्हणजे अमुक गोष्ट खरंच घडली का नाही घडली, किंवा अशीच घडली का कशी घडली, याला म्हणतात वस्तुस्थितीचा प्रश्न. आणि अमुक एक गोष्ट अशी घडलेली आहे, या घटनेचा कसा अर्थ लावावा, या घटनेच्या संदर्भात कायद्याच्या तरतुदी काय आहेत, त्या कायद्याच्या तरतुदींचा अर्थ कसा लावला पाहिजे, हा झाला क्वेश्चन ऑफ लॉ म्हणजे कायद्याचा प्रश्न. सो एक असतो वस्तुस्थितीचा प्रश्न, एक असतो कायद्याचा प्रश्न. ठीक आहे. जर एखाद्या केसमध्ये वस्तुस्थितीचाही प्रश्न असेल आणि कायद्याचाही प्रश्न असेल, म्हणजे क्वेश्चन ऑफ लॉ ॲज वेल एज क्वेश्चन ऑफ फॅक्ट. ओके, वस्तुस्थितीच्या प्रश्नाला इंग्लिशमध्ये म्हणतात क्वेश्चन ऑफ फॅक्ट. असं झालं का, असंच झालं का, वगैरे वगैरे. आणि क्वेश्चन ऑफ लॉ म्हणजे कायद्याचा प्रश्न. जर असे दोन्ही प्रश्न असतील व वादग्रस्त रक्कम ही एका विशिष्ट मर्यादेपेक्षा जास्त असेल तर थेट पहिलं अपील उच्च न्यायालयात करण्यात येतं. म्हणजे समजा उच्च न्यायालयाच्या 2 पायऱ्या खालच्या एखाद्या न्यायालयाने पण निर्णय दिलेला असेल, पण त्याच्यात वस्तुस्थितीचा आणि कायद्याचा दोन्ही प्रश्न असेल आणि त्या केसमध्ये इन्व्हॉल्व असलेली रक्कम म्हणजे जी वादग्रस्त रक्कम आहे ती एका विशिष्ट रकमेपेक्षा विशिष्ट लिमिटपेक्षा जास्त असेल तर तिथून डायरेक्ट पहिलं अपील उच्च न्यायालयात करता येतं. ओके, राईट. नाव द्वितीय अपील म्हणजे सेकंड अपील हे आहे सेक्शन CPCच्या सेक्शन 100 मध्ये. ओके, म्हणजे खाली एखाद्याने निर्णय दिला, त्याच्या विरुद्ध पहिलं अपील खालच्याच एखाद्या कोर्टात गेलं आणि त्याच्यानंतर दुसरं अपील उच्च न्यायालयात आलं. असं जर फक्त कायद्याचा प्रश्न आहे परंतु वस्तुस्थितीचा प्रश्न नाही, म्हणजे वस्तुस्थितीचा प्रश्न फायनल झालाय की हे असं झालं आहे, त्याच्या बाबतीत काही कन्फ्युजन नाही, पण त्याचं इंटरप्रिटेशन कसं करावं, त्याच्याशी संबंधित तरतुदींचं अर्थ कसा लावावा, असा कायद्याचा प्रश्न आहे, वस्तुस्थितीचा प्रश्न नाही. तर दुसरं अपील हे उच्च न्यायालयात करता येतं. अशा बाबतीत दुसरं अपील करता येतं. ओके, जिथे दोन्ही प्रश्न असतील आणि रक्कम जास्त असेल तिथे प्रथम अपील उच्च न्यायालयात, जिथे फक्त कायद्याचा प्रश्न असेल तिथे दुसरं अपील उच्च न्यायालयात. तिसरा एक प्रकार असतो दिवाणीमध्ये बघतोय आपण, इंट्रा कोर्ट अपील. इंट्रा कोर्ट म्हणजे कोर्टाच्या आतमध्येच, एकाच कोर्टाच्या आतमध्ये. ओके, बॉम्बे, मद्रास आणि कलकत्ता उच्च न्यायालयात
त्याच न्यायालयाअंतर्गत म्हणजे इंट्रा कोर्ट अपील शक्य. या न्यायालयातील एका न्यायाधीशाने विशिष्ट निकाल दिला तर त्याच उच्च न्यायालयाच्या खंडपीठाकडे अपील करता येतं. म्हणजे समजा बॉम्बे हायकोर्ट आहे, तर बॉम्बे हायकोर्टाच्याच एकाच न्यायाधीशांनी निर्णय दिलेला आहे, तर काही परिस्थितीत बॉम्बे हायकोर्टाच्याच खंडपीठाकडे म्हणजे जिथे एकापेक्षा जास्त जज बसतात असं अपील करता येतं तिथल्या तिथे, म्हणजे विदिन एकाच कोर्टामध्ये, एकाच हायकोर्टामध्ये, म्हणून त्याला इंट्रा म्हणतात. आणि जेव्हा दोन वेगवेगळे हायकोर्ट असतात त्याला इंटर म्हणतात. कुठल्याही दोन गोष्टी वेगवेगळ्या असल्या ना तर त्यांच्यामधल्या संबंधाला इंटर म्हणतात. इंटरनॅशनल म्हणजे काय, दोन किंवा दोनपेक्षा जास्त वेगवेगळ्या देशांमधले त्याला म्हणतात इंटरनॅशनल, इंटर. आणि इंट्रानॅशनल म्हणजे काय की एकाच देशाच्या आतमधले संबंध, इंट्रा असं. ठीक आहे, ओके. तर हे झालं दिवाणी. 3 गोष्टी बघितल्या आपण. प्रशासकीय आणि इतर न्यायाधिकरण म्हणजे ॲडमिनिस्ट्रेटिव्ह अँड अदर ट्रिब्युनल्स यांनी दिलेल्या निर्णयाविरुद्ध पण उच्च न्यायालयात अपील करता येतं. जे वेगवेगळे ट्रिब्युनल्स असतात ना, ॲपिलेट ट्रिब्युनल्स, त्यांच्या निर्णयाविरुद्ध पण करता येतं उच्च न्यायालयामध्ये अपील. ओके. सो हे जे बघितलं आपण, हे बघितलं कोणतं, हे प्रथम द्वितीय वगैरे हे दिवाणी बघितलं, दिवाणी केसेसमध्ये. आता आपण फौजदारी केसेसमध्ये बघू. फौजदारी केसेसमध्ये 2च महत्त्वाचे पॉईंट्स आहेत. पहिला पॉईंट, जर एखाद्या सत्र न्यायालयाने किंवा अतिरिक्त सत्र न्यायालयाने मृत्यूदंडाची शिक्षा दिली असेल एखाद्या व्यक्तीला, तर संबंधित व्यक्तीने त्याविरुद्ध अपील केलेलं असो की नसो, पण उच्च न्यायालयाच्या संमतीशिवाय त्या मृत्यूदंडाच्या शिक्षेची अंमलबजावणी करता येत नाही. कारण काय, कारण असं की मृत्यूदंडाची शिक्षा ही मॅक्सिमम शिक्षा आहे. सो जर खालच्या सत्र न्यायालयाने किंवा अतिरिक्त सत्र न्यायालयाने निर्णय दिला असेल तर उच्च न्यायालयाची संमतीशिवाय ती फाशी देता येत नाही. जेणेकरून उच्च न्यायालयातले जे न्यायाधीश असतात, अधिक त्यांना ज्ञान असतं, अधिक अनुभव असतो, त्यांच्या नजरेखालनं केस गेली पाहिजे मृत्यूदंड देण्याच्या आधी. ओके. आणि याच्यात एक लक्षात घ्या की ज्याला मृत्यूदंडाची शिक्षा झालेली आहे त्याने अपील केलेलं असो की नसो, कंपल्सरी उच्च न्यायालयाची संमती त्याला लागतेच. ओके. हे झालं फौजदारी खटल्यामधला पहिला पॉईंट. दुसरं म्हणजे सत्र किंवा अतिरिक्त सत्र न्यायालयाने दिलेल्या 7 वर्षापेक्षा अधिक काळाच्या तुरुंगवासाच्या शिक्षेविरुद्ध अपील करता येतं. याच्यात मात्र अपील लागतं. याच्यात अपील केलेलं नसेल तरी कंपल्सरी आहे याच्यात आहे. सो जर कनिष्ठ न्यायालयाने म्हणजे उच्च न्यायालयाच्या खालच्या अधीनस्थ कनिष्ठ न्यायालयाने म्हणजे सत्र न्यायालय किंवा अतिरिक्त सत्र न्यायालय यांनी एखाद्या गुन्हेगारावरचा गुन्हा सिद्ध झालाय असं सांगून त्याला जर 7 वर्षांपेक्षा जास्त शिक्षा दिलेली असेल तर त्याचं अपील, फौजदारी अपील हे उच्च न्यायालयामध्ये करता येतं. आता सुपरविजन म्हणजे पर्यवेक्षणाचे अधिकार. कशाच्या बाबतीत सुपरविजन करू शकतं उच्च न्यायालय? एक म्हणजे आपल्या प्रादेशिक क्षेत्रातील सर्व न्यायालय, म्हणजे समजा बॉम्बे हायकोर्ट असेल तर महाराष्ट्र, गोवा, दादरा नगर हवेली, दमण दीव या भौगोलिक क्षेत्रामध्ये उच्च न्यायालयाच्या खाली जी जी सर्व कनिष्ठ न्यायालये आहेत त्या भौगोलिक क्षेत्रातली त्यांचं त्या सर्व न्यायालयांवर पर्यवेक्षण राहील, सुपरविजन राहील. लष्करी न्यायालय आणि लष्करी न्यायाधिकरणे सोडून इतर सर्व न्यायाधिकरणे म्हणजे ट्रिब्युनल्स, म्हणजे थोडं काय की आर्मी किंवा मिलिटरी ट्रिब्युनल सोडून इतर सर्व ट्रिब्युनल, मग ते ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ट्रिब्युनल्स असतील, इतर कोणते टॅक्स ट्रिब्युनल्स असतील वगैरे वगैरे, केवळ प्रशासकीय नव्हे तर न्यायिक पर्यवेक्षणाचा अधिकार. आता बघा सुपरविजन काय असतं? सुपरविजन म्हणजे सगळ्यांकडे लक्ष ठेवणे. सो प्रशासकीय पर्यवेक्षण किंवा ॲडमिनिस्ट्रेटिव्ह सुपरविजन म्हणजे काय की बाबा सगळं व्यवस्थित चाललंय का, सगळ्यांना सगळे व्यवस्थित काम करतायत का, सगळ्यांना इन्फ्रास्ट्रक्चर आहे का, कुठे काही प्रॉब्लेम तर नाही वगैरे, हे झालं ॲडमिनिस्ट्रेटिव्ह सुपरविजन. आणि न्यायिक सुपरविजन म्हणजे काय की व्यवस्थित न्याय दिला जातो आहे का, कुठे काही गडबड तर होत नाहीये, कुठे कोणाविरुद्ध तक्रारी आहेत का, आणि योग्य काही केसेसमध्ये चुकीचे निर्णय दिले जात आहेत का, नॅचरल जस्टिस म्हणजे नैसर्गिक न्यायाच्या तत्वांची पायमल्ली होते का वगैरे वगैरे. एक्झाम्पल म्हणून सांगितलं तुम्हाला. याला म्हणतात न्यायिक सुपरविजन म्हणजे ज्युडिशियल सुपरविजन. ओके.
तर दोन्ही प्रकारचं सुपरविजन करण्याचे अधिकार उच्च न्यायालयाला आहेत. हे पुनर्अन्वयार्थ म्हणजे रिव्हिजनल अधिकार क्षेत्र सुद्धा आहे, म्हणजे निर्णय बदलण्याचा सुद्धा अधिकार आहे की जर काही परव्हर्स म्हणजे विकृत निर्णय दिले जात असतील तर ते बदलण्याचा सुद्धा अधिकार आहे. त्याला रिव्हिजन म्हणतात, रिव्हिजन करता येते. म्हणजे रिव्हिजन इन द सेन्स काय, एखादी गोष्ट बदलणे, त्याला रिव्हिजन म्हणतात. आपली अभ्यासाची रिव्हिजन वेगळी आहे, ही रिव्हिजन वेगळी. केवळ कोणी अर्ज केला म्हणूनच नव्हे तर स्वयंप्रेरित म्हणजे सो मोठं कृती करण्याचा देखील अधिकार आहे. म्हणजे हे जे सुपरविजन आहे, या सुपरविजनचा भाग म्हणून काही ऍक्शन जर घ्यायची असेल उच्च न्यायालयाला तर प्रत्येक वेळी कोणीतरी तक्रारच केली पाहिजे असं कंपल्शन नाही. स्वतः देखील त्याचं हे घेऊन नोटीस करून स्वतः सो मोठं म्हणजे स्वयंप्रेरणेने देखील उच्च न्यायालय या सुपरविजनच्या पॉवर्स वापरू शकतं. खालील बाबतीत साधारणतः अधिकार क्षेत्राचा वापर केला जातो. सामान्यतः संबंधित न्यायालयांनी आपल्या अधिकार क्षेत्रांचे उल्लंघन किंवा इतरांच्या अधिकार क्षेत्र अतिक्रमण करत आहेत का, म्हणजे चुकून खालचं न्यायालय वरच्या न्यायालयावर अधिकार क्षेत्रावर अतिक्रमण करत आहे का, किंवा जे आपलं भौगोलिक ज्युरिडिक्शन आहे ते सोडून बाहेरच्या केसेसवर अतिक्रमण केलं जात आहे का, वगैरे वगैरे. कायद्यात्मक चूक, काही एरर करतायत का, कायद्याच्या इंटरप्रिटेशनशी संबंधित किंवा प्रोसिजरशी संबंधित काही चुका करतायत का खालची न्यायालये. नैसर्गिक तत्वांची घोर पायमल्ली होते का, की ज्या दोन पार्टीज असतील प्रत्येकाला आपलं म्हणणं मांडण्याची सफिशियंट संधी न देता केसेस डिसाईड केल्या जात आहेत का, वरिष्ठ न्यायालयांच्या कायद्यांचं उल्लंघन होत आहे का. म्हणजे काय असतं की समजा उच्च न्यायालय असेल तर उच्च न्यायालयाने जे निर्णय दिलेले असतात एखाद्या बाबतीत ते फायनल असतात आणि ते खालच्या न्यायालयांवर बंधनकारक असतात. असे बंधनकारक निर्णय न मानता खालची न्यायालय काहीतरी वेगळे डिसिजन्स देत आहेत का, ते पण. चुकीचा किंवा अनुचित निष्कर्ष काढणे, म्हणजे जे फॅक्ट्स आहेत, जी वस्तुस्थिती आहे त्याच्या आधारावर काही चुकीचे निष्कर्ष काढले जात आहेत का. सरळ व स्पष्ट अन्याय झाल्याचे निदर्शनात येणे, म्हणजे अगदी काही केसेसमध्ये क्लिअर कट अन्याय झाल्याचे काही दिसतंय का, अशा सगळ्या बाबतीत सुपरविजन करण्याचे अधिकार हे उच्च न्यायालयाला आहे. अधीनस्थ म्हणजे सबऑर्डिनेट न्यायालयांवर नियंत्रण. बघा, सुपरविजन हा एक भाग झाला की ज्याच्यामध्ये तुम्ही सगळं व्यवस्थित चाललंय ना ते बघतात. दुसरं असतो कंट्रोल म्हणजे नियंत्रण. तर नियंत्रणामध्ये काय बेसिकली, तर हे बेसिकली प्रशासकीय नियंत्रण असतं. नियंत्रण म्हणजे काय बेसिकली, बघा, जिल्हा न्यायाधीशांच्या नेमणुका, पदस्थापना, पदोन्नती आणि जिल्हा न्यायाधीश वगळता इतर व्यक्तींची न्यायालयीन सेवेमध्ये नेमणूक म्हणजे अपॉइंटमेंट, या बाबतीत राज्यपालांना उच्च न्यायालयाचा विचार घेणं आवश्यक आहे. बघा काय, जिल्हा न्यायाधीशांच्या अपॉइंटमेंट, पोस्टिंग, प्रमोशन आणि जिल्हा न्यायाधीश वगळून इतर जी न्यायिक पदं आहेत त्यांची अपॉइंटमेंट हे करताना राज्यपालांना उच्च न्यायालयाचा विचार घेणं आवश्यक आहे. कारण उच्च न्यायालयाच्या खालीच हे असतात ना सगळे, त्यामुळे ऑब्व्हियसली राज्यपालांना त्यांच्याशी चर्चा करावी लागते. ओके, हे एक प्रकारचं कंट्रोल आहे. जिल्हा न्यायाधीश वगळता, आता इथे आपण सगळं काय बघितलं, हे मेनली जिल्हा न्यायाधीश बघितलं. जिल्हा न्यायाधीश वगळता न्यायालयीन सेवेतील इतर सदस्य जे असतात त्यांची पुन्हा पदस्थापना, पदोन्नती म्हणजे अपॉइंटमेंट नाही, फक्त पोस्टिंग, प्रमोशन, लीव म्हणजे रजा, बदली, ट्रान्सफर, शिस्तविषयक बाबी म्हणजे डिसिप्लिनरी ॲक्शन्स वगैरे वगैरे. पोस्टिंग, प्रमोशन, ग्रँट ऑफ लीव, ट्रान्सफर, डिसिप्लिन मॅटर्स याच्या बाबतीत सुद्धा उच्च न्यायालयाचं कंट्रोल म्हणजे नियंत्रण असतं. उच्च न्यायालयाचा कायदा म्हणजेच त्यांनी एखाद्या बाबतीत दिलेला अंतिम निर्णय हा उच्च न्यायालयाच्या प्रादेशिक अधिकार क्षेत्रातील सर्व अधीनस्थ न्यायालयावर बंधनकारक असतो. म्हणजे काय, समजा एखादी कुठलं तरी एक XYZ मॅटर आहे, ती केस उच्च न्यायालयात गेली, उच्च न्यायालयाने एक काहीतरी निर्णय दिला, मग तशाच प्रकारच्या इतर केसेस ज्या असतील त्या बाबतीत उच्च न्यायालयाने हा जो निर्णय दिलेला आहे असाच निर्णय देणं हे खालच्या न्यायालयांवर बंधनकारक असेल. नाहीतर मग शिस्त काय राहील, समजा उच्च न्यायालयाने एखादा मॅटर डिसाईड केला आणि तशाच केसेसमध्ये खालची न्यायालय जर वेगळे निर्णय देणार असतील तर मग शिस्तच संपली ना. त्याच्यामुळे उच्च न्यायालयाने एखाद्या बाबतीत जो डिसिजन दिलेला असतो तो
त्यांच्या अधिकार क्षेत्रात, म्हणजे समजा बॉम्बे उच्च न्यायालयाने एखाद्या बाबतीत निर्णय दिला, तर तशाच इतर केसेस ज्या खालच्या न्यायालयांमध्ये असतील, बॉम्बे न्यायालयाच्या अधिकार क्षेत्रामध्ये, भौगोलिक अधिकार क्षेत्रामध्ये, त्या खालच्या न्यायालयांना उच्च न्यायालयाने जसा निर्णय दिला त्याच पद्धतीने निर्णय देणं बंधनकारक असेल. ओके. याच पद्धतीने बघा, सर्वोच्च न्यायालयामध्ये पण आपण बघितलेलं आहे की सर्वोच्च न्यायालयाने एखाद्या बाबतीत विशिष्ट निर्णय दिला, तर तशाच दुसऱ्या केसेसमध्ये सुद्धा तो निर्णय खालच्या न्यायालयांवर बंधनकारक असतो. याच्याने एक शिस्त राहते. ओके. एखाद्या अधीनस्थ न्यायालयासमोर एखादा खटला सुरू असेल आणि त्याच्यात घटनेचा अर्थ लावण्याची आवश्यकता असेल, किंवा त्याच्यात कायद्याचा महत्त्वाचा प्रश्न म्हणजे सबस्टॅन्शियल क्वेश्चन ऑफ लॉ उद्भव असेल, तर असा खटला उच्च न्यायालय त्या अधीनस्थ न्यायालयाकडून काढून घेऊन आयदर स्वतः त्या प्रकरणाची सुनावणी करून निकाल देऊ शकतं. आधी हे बघू आपण काय. जर एखाद्या खालच्या न्यायालयामध्ये एखादा खटला चालू आहे, पण जर असं वाटलं की बाबा हा खटला महत्त्वाचा आहे, याच्यात घटनेचा अर्थ लावण्याची आवश्यकता आहे, राज्यघटनेचा किंवा इतर कुठला तरी महत्त्वाचा कायद्याचा प्रश्न आहे, म्हणजे सबस्टॅन्शियल क्वेश्चन ऑफ लॉ आहे, तर अशा वेळी उच्च न्यायालय काय करू शकतं, तो खटला त्या खालच्या न्यायालयाकडून काढून स्वतःकडे घेऊ शकतं. आणि स्वतःकडे घेतल्यानंतर दोन गोष्टी करू शकतं, दोघांपैकी एक तर स्वतःच तो खटला पूर्ण चालवणे आणि त्याच्यात निकाल देणे. ओके, विषय संपला, खालच्या न्यायालयाचा रोलच नाही. किंवा मग तो स्वतःकडे तो खटला घेतला, केस घेतली, त्याच्यातला जो घटनेच्या अर्थाचा भाग आहे किंवा कायद्याचा प्रश्न आहे तेवढा ठरवून दिला आणि मग सांगितलं बघा याच्यातला जो घटनेचा अर्थ लावण्याचा प्रश्न आहे त्याच्यात आम्ही ह्या तुम्हाला डायरेक्शन देतो आहे, किंवा जो कायद्याचा प्रश्न आहे त्याच्या बाबतीत आम्ही हे सांगतोय, आता याच्या सहित तुम्ही उरलेला खटला तुम्ही चालवा आणि तुम्हीच निर्णय द्या आणि ते परत पाठवून देतील खाली, असं पण करता येऊ शकतं. ओके, या दोघांपैकी एक गोष्ट करता येऊ शकते. राईट. ओके. न्यायालयीन पुनर्विलोकन म्हणजे ज्युडिशियल रिव्ह्यू. आपल्याला माहित आहे की न्यायालयीन पुनर्विलोकन म्हणजे काय. सर्वोच्च न्यायालयाच्या याच्यात पण आपण बघितलेलं आहे की एखादा कायदा हा घटनेनुसार आहे की नाही, किंवा एखादी कार्यकारी कृती ही घटनेनुसार आहे की नाही, आणि जर ती घटनाबाह्य असेल किंवा घटनेच्या मूलभूत संरचनेला धक्का पोहोचवणारी असेल किंवा मूलभूत अधिकारांचं उल्लंघन करणारी असेल, त्यांचा संकोच करणारी असेल वगैरे वगैरे, अशा वेगवेगळ्या कारणांनी तो कायदा किंवा आदेश किंवा एखादी कृती रद्द बातल ठरवण्याची, नल अँड वाईड ठरवण्याची, म्हणजे अस्तित्वहीन शून्यवत ठरवण्याचा अधिकार हा सर्वोच्च न्यायालय पण आहे आणि उच्च न्यायालयाला पण आहे. यालाच आपण न्यायालयीन पुनर्विलोकन म्हणजे ज्युडिशियल रिव्ह्यू असं म्हणतो. ओके. कलम 13 जे आहे बघा, जे मूलभूत अधिकार आहेत ना, मूलभूत अधिकारांमध्ये मूलभूत अधिकार 12 ते 36 मध्ये आहेत. त्याच्यातलं जे 13वं कलम आहे त्याच्यात असं म्हटलेलं आहे की मूलभूत हक्कांशी विसंगत असलेले, म्हणजे जे मूलभूत हक्कांशी विसंगत आहेत किंवा त्यांचे न्यूनीकरण करणारे म्हणजे त्यांचा संकोच करणारे असे जर कायदे असतील तर ते कायदे शून्यवत, ओके, शून्यवत असतील असं राज्यघटनेत म्हटलेलं आहे. मग सर्वोच्च न्यायालय किंवा उच्च न्यायालय या कलम क्रमांक 13चा अधिकार घेऊन सांगू शकतात की बाबा कलम 13 मध्ये लिहिलेलं आहे की हे जर एखादा कायदा विसंगत असेल कशाशी, मूलभूत हक्कांशी किंवा मूलभूत हक्कांचा संकोच करणारा असेल तर तो शून्यवत असेल आणि अमुक अमुक कायदा हा असं करतो आहे, त्याच्यामुळे तो कायदा आम्ही कलम 13 नुसार शून्यवत ठरवत आहोत, अस्तित्वहीन ठरवत आहोत. हे 13 मधनं येतं. त्याचबरोबर 226 मधनं पण येतं. 226 मध्ये आपल्याला माहिती आहे, आपल्याला 32, 226 दोन कलम माहिती आहेत. 32 सर्वोच्च न्यायालयाचं, 226 उच्च न्यायालयाचं. काय, मूलभूत हक्कांच्या संरक्षणासाठी ते 5 प्रकारचे रिट इश्यू करू शकतात. ओके. ते तर थोडक्यात ज्युडिशियल रिव्ह्यू, न्यायालयीन पुनर्विलोकन याचं राज्यघटनेमध्ये असं काही कुठलं वेगळं कलम नाहीये. वेगवेगळ्या केसेस हे 13 नंबर, 226, 32
या कलमांतून हे हळूहळू विकसित झालेलं हे तत्व आहे. कशाचं? न्यायालयीन पुनर्विलोकनाचं. बाकी इतर बाबी सर्वोच्च न्यायालयाच्या सारख्या. आता बघा 42वी घटनादुरुस्ती 1976 याच्यात एक करण्यात आलं होतं की केंद्रीय कायदा घटनात्मक दृष्ट्या वैध आहे की नाही हा अधिकार उच्च न्यायालयाकडून काढण्यात आला होता. बघा 42व्या घटनादुरुस्तीने काय केलं होतं की जो केंद्रीय कायदा आहे म्हणजे केंद्र सरकारने केलेला कायदा आहे तो घटनाबाह्य अवैध घोषित करण्याचा अधिकार उच्च न्यायालयाला असणार नाही अशी दुरुस्ती करण्यात आली होती. कारण उच्च न्यायालय हे सामान्यतः राज्याच्या स्तरावर असतं. तर बाबा राज्याचा कायदा घटनाबाह्य हे तुम्ही ठरवा, केंद्र सरकारचा कायदा तुम्ही ठरवू शकत नाही असं 42व्या घटनादुरुस्तीने केलं होतं. थोडक्यात उच्च न्यायालयाचा हा अधिकार काढून घेण्यात आला होता की उच्च न्यायालय हे केंद्राच्या कायद्याला सुद्धा घटनाबाह्य ठरू शकतात. हे लक्षात ठेवा. आपल्याला माहिती आहे की एकात्मिक न्यायव्यवस्था आहे. उच्च न्यायालय सुद्धा केंद्राचा कायदा अवैध किंवा घटनाबाह्य घोषित करू शकतात. 42व्या घटनादुरुस्तीने हे काढून टाकण्याचा प्रयत्न केला होता. परंतु 43वी घटनादुरुस्ती 1977 याच्याने हे जे 42व्या घटनादुरुस्तीने उच्च न्यायालयांचा अधिकार क्षेत्राचा संकोच केला होता ते काढून टाकण्यात आलं आणि त्याच्यामुळे आता सिच्युएशन अशी आहे की उच्च न्यायालय सुद्धा सर्वोच्च न्यायालयाच्या एखाद्या कायद्याला घटनाबाह्य ठरवू शकतं. ओके, राईट. हे झालं सगळं उच्च न्यायालयांच्या बाबतीतलं अधिकार क्षेत्र वगैरे वगैरे. आपण महाराष्ट्रात आहोत म्हणजे आपलं ज्युरिस्डिक्शन आहे बॉम्बे उच्च न्यायालयाचं. बॉम्बे उच्च न्यायालयाविषयी फक्त 2-3 गोष्टी. पहिला मुद्दा, बॉम्बे उच्च न्यायालयाची स्थापना झाली 14 ऑगस्ट 1962. आपल्याला माहित आहे 1962 मध्ये 3 उच्च न्यायालय स्थापन झाली होती, त्यातलं एक बॉम्बे होतं. सो 14 ऑगस्ट 1962. 1900 नाही 1800. ठीक आहे, 14 ऑगस्ट 1862. ओके, 14 ऑगस्ट लक्षात ठेवा. 15 ऑगस्टच्या आधी एक दिवस आणि 1862. आपल्या उच्च न्यायालयाची 3 खंडपीठे आहेत. एक नागपूरला, एक औरंगाबादला आणि एक गोव्यासाठी पणजीमला. पणजीला आता पंजीम म्हणतात. न्यायाधीशांची संमत संख्या म्हणजे अप्रूव्ड स्ट्रेंथ म्हणजे किती मॅक्सिमम असू शकतात ती आहे 94. याच्यापैकी जे कायमस्वरूपी न्यायाधीश संमत संख्या आहे ती आहे 71 आणि ॲडिशनल म्हणजे अतिरिक्त 23. ओके, सो 71 ही कायमस्वरूपी आणि 23 ॲडिशनल घेतले जाऊ शकतात. दोन्ही मिळून किती? 94. असे 94 न्यायाधीश मॅक्सिमम असू शकतात. ओके, हे आहे बॉम्बे उच्च न्यायालयाविषयी बेसिक माहिती. राईट. सो मित्रांनो, या व्हिडिओसहित आपण उच्च न्यायालयांचा टॉपिक संपवलेला आहे. आता आपण पुढच्या व्हिडिओपासून नवीन टॉपिकची सुरुवात करणार आहोत. राईट. थँक्यू व्हेरी मच.